गुरुजींचं सांगणंच तसं होतं, की हे शिकताना आपण जर आपण मला येतोय आणि आपण पुढे गेलो नाही आणि आपण म्हणलो, "नाही, नाही तुम्ही करा." तर असं केलं तर आपण मागे राहणार. मागे राहणं. कोण बोलला, की लगेच उठायचं आणि पहिलं वाजवायला यायचं. त्याशिवाय माणूस पुढे जात नाही. वाह! वाह! मग ती अगदी तसंच तिथपासून ते आत्तापर्यंत अगदी असंच ठरवलं, की कोणीही काय बोललं, "बाबा महाराज थोडीशी सेवा होऊ द्या." लगेच आपण तिथं कारण आत्ता कशी कॉन्फिडन्सचा जमाना आहे. इथे कलाकार खूप आहे. स्पर्धा आहेत भरपूर. हां. त्याच्यामुळं नाही कुणाला म्हणायचं नाही. आपल्याला येतंय, आपण सादर करायचे आपल्या हिशोबाने. जे आपल्याला गुरुने आपल्याला कला दिली ती सादर करायची. नाही, नाही. खरंच आता म्हणजे आता मी सांगेल, समीर महाराज आता एवढ्या मुकामवरती पोहोचलेत म्हणजे की बापरे! बरेच त्यांचे कॅसेटी वगैरे सुद्धा आहेत. भरपूर एवढ्या मुकामाला पोहोचले. पण तरी सुद्धा म्हणजे तुम्ही कुठलाही बारीक कीर्तन असू द्या, नाही का, एखादा छोटासा वगैरे कीर्तन म्हणजे नाही का, जिथे समाज नसेल, तरी सुद्धा महाराज वाजवतात. जिथे आपल्याला स्पीकरचा धडसं वगैरे भेटत नाही. क्वचित कुठे कधी चांगला भेटला तर. पण तरी सुद्धा तुम्ही त्या उत्साहाने तुम्ही कीर्तनाला एक जोश आणताय, कीर्तनाला माहोल कारण का पखवाज असं एक साधन आहे आपल्या वारकरी संप्रदायात बरोबर, की पखवाज जिथे चांगला असेल, वाजवणारा जिथे चांगला असेल, तिथे कीर्तन उठतं. हे खरं आहे. हो. तर कुठेही कसाही कार्यक्रम असू द्या, कुठेही असू द्या, आमच्यासोबत असतात, आमच्या वडिलांसोबत असतात किंवा इतर बाकी कीर्तनकारासोबत. कुठेही समीर महाराज वाजवायला कधीच कचरत नाहीत. शिवाय मी हेही ऐकलंय आणि माझ्या कीर्तनात सुद्धा समीर महाराज आणि यांचे सुद्धा स्टुडंट यांचे सुद्धा शिष्य आहेत. ते सुद्धा समोर वाजवताना समीर महाराज त्यांना शिकवतात वाजवता चालू कीर्तनामध्ये. आणि खरंच त्या मुलांचा मला असं वाटतं आपण शेणाले साईडला कीर्तन करत होतो नाही का? होय. तेव्हा समीर महाराज माझ्या कीर्तनात वाजवायला होते आणि एक मुलगी तुमची शिष्य होती. हां, ती सुद्धा वाजवत होती. हां, अदिती चव्हाण. अदिती चव्हाण. खूप सुंदर वाजवत होती आणि मला असं वाटतं ती तिच्या गावात वाजवत असेल, तिच्यावर थोडंसं दडपण होतं. पण महाराज तिला एवढी सांभाळून घेत होते. एवढं भारी वाजवलं त्या मुलीने. म्हणजे जर का समोर गुरु असेल तुमच्यासारखा किंवा तुम्हाला भेटलेला सुनील महाराजांसारखा जर का चांगला असा गुरु असेल, तर खरंच तुम्ही या वाजवण्याच्या कलेमध्ये कधीच तुम्ही मागे पाडणार नाही. कसं गुरुजींचं पहिल्यापासून सांगणं, की आपली कला सादर करत असताना समोरचा कसा म्हणतो, काय म्हणतो, तो चुकतो किती काय, की अशा गोष्टी कधी आपण त्या हे करायच्या नाही. हं. आपण आपल्या हिशोबाने आपलं त्याचा कार्यक्रम कसा उठेल, हं. तो कार्यक्रम आपल्याला अधिक चारी बाजूला कसा चांगला लोकांना सादर करता येईल अशा हिशोबानेच वाजवायचं. काही लोकांना सवय असते तशी, की बाबा त्याला थोडंसं आडवं वाजवावं किंवा हे असं करावं, तसं करावं. अशी खूप हे असं पण गुरुजींचं पहिल्यापासून सांगणं, की आपण आपली कला सादर करत असताना समोर जे कीर्तनकार असतील ते मोठे असतील, छोटे छोटे असतील, समोर समोर समाज किती असेल हे कधीही पाहू नका.